नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। मित्रांनो, राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण अपडेट केंद्र शासनाच्या द्वारे देण्यात आलेला आहे। खरीप हंगाम 2026 या सालाकरिता खत अनुदान योजना म्हणजेच NBS ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आज रोजी 8 एप्रिल 2026 केंद्र मंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पाडलेली आहे। या झालेल्या बैठकीमध्ये 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये अनुदानित खताची जी योजना आहे ती योजना राबवण्याकरिता मंजुरी दिलेली आहे। 1 एप्रिल 2010 पासून देशामध्ये NBS म्हणून असलेली ही योजना राबवली जाते। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी PNK, DEP तसेच NPK आणखी यांसारखे असे एकूण 28 प्रकारचे वेगवेगळ्या दर्जाचे खते ही अनुदानित दरामध्ये उपलब्ध करून दिली जातात। आणि या योजनेसाठी 2026 मध्ये आता ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जवळपास 4317 कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे। 2026 सालाकरिता खरीप हंगामाकरिता केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी 41,533.81 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची खताची दरवाढ न करता या दरामध्ये खत उपलब्ध करून दिले जाणार आहे। या गेल्या आठवड्यापासून या योजनेची मुदत तरतूद संपल्या कारणामुळे खताची भाववाढ होणार अशा काही माहिती पुढे येऊ लागल्या। अशाच परिस्थितीत आता खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी ही योजना शासनाने राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भासाठी शासनाकडून एक अपडेट लवकरच देण्यात येणार आहे। या अपडेटमध्ये कोणत्या खतासाठी किती अनुदान असणार आहे तसेच त्यांची किंमत किती असणार आहे हे पण निश्चित करण्यात येईल। तशी परिपूर्ण माहिती आली की आपण नक्की तशी अपडेट आपणास देऊ। तर ही एक महत्त्वाची अपडेट आपल्या शेतकरी बांधवांकरिता होती। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।